शहरातील महापालिकेच्या जागेवरील ट्रान्सफॉर्मरचे अतिक्रमण ताबडतोबीने काढण्यात यावे. राजेंद्र बागुल. सागरमल मोदी प्राथमिक विद्यामंदिर शहरातील सर्वात मोठी प्राथमिक शाळा. त्या शाळेसमोर नाशिक जिमखान्यानं आपला ट्रान्सफॉर्मर हलवून रस्त्यात समोर टाकलेला आहे. त्यासाठी तब्बल केबल रस्ता खोदून पोलवर चढवले आहेत. त्यासाठी महापालिकेने परवानगी कशी काय दिली? खासगी जागेतील ट्रान्सफॉर्मर महापालिकेच्या जागेवर बसवण्यास कोणत्या अधिकाऱ्याने जागा देऊ केली? खरे तर या अगोदरच तिथे असलेल्या सर्व केबल अंडरग्राऊंड करणे गरजेचे आहे व तिथे असलेले डीपी ट्रान्सफॉर्मर पोल काढणे आवश्यक असून तेथे खासगी जागेतील ट्रान्सफॉर्मर लावण्यास परवानगी देणे हे अव्यवहार्य आहे. एमएसईबीने देखील अशा प्रकारे परवानगी कोणाची एनओसी पाहून दिली ती योग्य आहे का, असे प्रश्न देखील या निमित्ताने होतात. स्मार्ट सिटीने 100 वेळा रस्ते खोदले आणि खड्डे केले आणि आता खासगी लोकांना सुद्धा रस्ते फोडायला परवानगी देऊन ते खड्डे बुजवण्याचं काम कोणाचे? त्या खड्ड्यामुळे मोठ्या गाड्यांनी आजूबाजूच्या इमारती हलता त्यांना तडे गेले आहे. जवळपास 3-3.5 5 विद्यार्थी व पालक या रहदारीतून जात असतात. तिथे अनेक अपघात होत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक जागेवरील हा उभा करण्यात आलेला खासगी ट्रान्सफॉर्मर त्वरित काढून टाकण्यात यावा व खड्डा करणाऱ्या त्या ठेकेदार कंपन्यांना ताबडतोब शिक्षित करण्यात यावे, अशी मागणी आम्ही करीत आहोत. अशा परवानग्या देणाऱ्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी व्हावी. नागरिकांना जीवित वित्तहानी यापासून वाचवावे अशी विनंती करण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रात खासगी सोसायटी कॉम्प्लेक्स यांच्या डीपी व ट्रान्सफॉर्मर महानगरपालिकेच्या जागेवर बसवले जातात व तसेच महानगरपालिकेच्या मैदान, शाळा व उद्याने यांच्या जागेत अशा प्रकारे खासगी विकासकांचे ट्रान्सफॉर्मर व डीपी पोल टाकले जात असून ह्या महापालिकेच्या जागा त्या लोकांना कोण देत आहे? बिनभाड्याने परवानगीशिवाय अशा जागा व त्यासाठी रस्ता फोडण्यास परवानगी अधिकारी कोणत्या अधिकारात देता याची चौकशी झाली पाहिजे. अशा प्रकारच्या जितक्या जागा अतिक्रमित झालेल्या असतील त्याची चौकशी होऊन महावितरणकडून आपल्या जागा खाली करून घेतल्या पाहिजे, अशी मागणी राजेंद्र बागुल यांनी केली. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.